हा मारला आहे सुंदर असा तर महाराष्ट्राच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करण्यासाठी अदानी MPLचं तिसरं पर्व सज्ज आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या क्रिकेट प्रेमींची मनं जिंकण्यासाठी अदानी WMPLचं पहिलं पर्व सज्ज आहे. पण आज आता आपण ज्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत आपल्या अदानी MPL आणि WMPL कट्टा 2025 मध्ये, म्हणजे ती सिच्युएशन कशी झाली आहे माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की आपण कोणाच्या तरी घरी जावं, त्यांच्या अंगणात उभं राहावं आणि ते गेटमधनं आत येतात आणि आपण त्यांना म्हणावं की तुमच्या घरी तुमचं स्वागत आहे, अशी परिस्थिती आज माझ्यावर ओढवलेली आहे. पण ज्यांना आज आपण ज्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत दिलखुलासपणे, ते आहेत या सगळ्या T20 लीगचे जे महाराष्ट्रातल्या मातीतल्या खेळाडूंना जगभर ज्यांनी पोचवलंय अशा MPL आणि WMPL या लीग्सचे MCAचे अध्यक्ष. सगळ्यात आधी ते मोठे क्रिकेट प्रेमी आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि जसं मी तुम्हाला मगाशी असं म्हणालो की मी त्यांच्या घरी त्यांचं स्वागत करतोय, तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रोहित दादा पवार यांचं. नमस्कार सर. सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आत्ता जे MPLचं स्वरूप झालेलं आहे गेल्या 3 वर्षांचं आणि WMPL आता सुरू होतं आहे, तर क्रिकेट प्रेमी म्हणून काय भावना आहेत तुमच्या? याच भावना आहेत की 15 वर्षापूर्वी जर MPL झालं असतं आणि आमच्यासारख्यांना जर संधी मिळालं असतं तर कदाचित राजकारणात न जाता क्रिकेटमध्ये गेलो असतं, जरा बरं झालं असतं असं मला वाटतंय. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, ही एक संधी आहे, एक व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या आपल्याच या स्क्रीनच्या मागे इंटरनॅशनल स्टेडियम आहे आपलं. या स्टेडियममध्ये जर कोणाला खेळायचं असेल तर एक तर इंटरनॅशनल खेळाडू म्हणजे भारताकडनं नाही तर भारताच्या बाहेरचा तीच व्यक्ती इथं खेळू शकते. त्याच्याचबरोबर इथं आता 28 कॅमेरे आपण लावलेले आहेत. जिओ हॉटस्टारवर आपण बघू शकता, स्टार स्पोर्ट्सवर बघू शकता. म्हणजे हे जे स्वप्न असतं ना कुठल्याही खेळाडूचं, बाबा मी टीव्हीवर दिसलो बाहेर, मला चांगलं खेळत असताना कुणीतरी बघितलं बाहेर, कोणतरी सिलेक्टर आलं बाहेर, माझ्या आईवडिलांनी बघितलं बाहेर. तर आपण क्रिकेट खेळताना बऱ्याच वेळा आपले पालक म्हणतात तू काय करतोस ते तरी सांग. पण आपला मुलगा जेव्हा इंटरनॅशनल लेवलच्या स्टेडियमवर एक चांगल्या लेवलची जर टुर्नामेंट खेळत असेल आणि ते जर आपल्या आईवडिलांना बघायला मिळालं, एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो आणि तो सर्व आनंद आमच्या खेळाडूंना मिळावा यासाठी आम्ही म्हणजे मी अपेक्स बॉडी मेंबर्स आणि सर्व सदस्य मिळून ही MPL गेले 3 वर्ष करत आहोत. हे तिसरं सत्र आहे, जबरदस्त होईल आणि याच्या पुढचं ह्याच्या जबरदस्त होईल. क्या बात आहे. मग जसं तुम्ही असं म्हणाला की तुम्ही जर 15 वर्षांपूर्वी अशा फॅसिलिटीज तुम्हाला मिळाल्या असत्या तर तुम्ही सुद्धा कदाचित क्रिकेटकडे वळला असतात. तर त्याला अनुसरून एक प्रश्न आहे, तुमच्या बालपणीच्या किंवा गेल्या काही वर्षातल्या अशा काही क्रिकेटच्या आठवणी आहेत का? मी स्कूलमध्ये असताना टेनिस बॉल क्रिकेट तर खेळलोच आहे, पण त्याच्याचबरोबर आमच्याकडे डे अँड नाईट प्लास्टिक बॉलच्या मॅचेस व्हायच्या. म्हणजे तो वेगळाच अनुभव असायचा. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये अंडरबॉल म्हणजे अंडर आर्म टाकायला लागायचं आणि मग ते स्पिन व्हायचा. त्याच्यात काही ठराविक रूल्स असायचे, ते जे वातावरण असायचं. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा पब्लिकच इतक्या मोठ्या संख्येने यायचं आणि मग क्रिकेटवर लोकांचं प्रेम आहे. पण आता प्लास्टिक बॉलवरनं टेनिस बॉलवर यायला आणि टेनिस बॉलवरनं लेदर बॉलवर यायला तुम्ही जर बघितलं तर आकडा कमी होत जातो. कारण का लेदर बॉल क्रिकेट हे तसं एक्सपेन्सिव्ह क्रिकेट आहे आणि मग हे एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे आमच्यासारखे असोसिएशन मग त्या मुलींना सपोर्ट करते की बाबांनो तुम्हाला जर खेळायचं असेल आणि इंडियासाठी खेळायचं असेल ना तर IPL, तर आम्ही एक व्यासपीठ आहोत, आम्ही एक माध्यम आहोत. तर हे सगळं आहे. त्यामुळे मला जर तुम्ही विचाराल तर मी लेदरही खेळलोय, टेनिसही खेळलोय आणि प्लॅस्टिकही खेळलेलो आहे. काय आवडतं तर हातात बॅट असावी आणि पुढे एखादा बॉल टाकणारा असावा. फक्त राजकारणात आल्यानंतर आउट मात्र कुणी करत नाही, निवांत बॉलिंग टाकतो आणि आपलं निवांत मारता येतं. त्यावेळेस खेळत असताना कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट हे आम्ही सर्वजण खेळायचो. म्हणजे राजकारण हे थोडं टेस्ट मॅच सारखं आहे असं वाटतं का तुम्हाला? तसं नाही, काही लोक गुगली टाकतात आणि गुगली टाकण्याचं प्रमाण जरा आजच्या राजकारणामध्ये वाढलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कधी कधी फेकू बॉल सुद्धा टाकतात आणि फेकू बॉल टाकल्यानंतर म्हणतात की नाही हा बरोबरच होता आणि अंपायर सुद्धा म्हणतो नाही बरोबर आहे, बॉलर जे म्हणतो ते बरोबर आहे. या वातावरणात आपल्याला आता क्रिकेट खेळायचं म्हणजे राजकारण करायचंय, हा झाला राजकारणाचा भाग. पण तशा गोष्टी म्हणजे राजकारण खेळामध्ये येऊ नये म्हणून आम्ही सर्वजण या असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि पारदर्शक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की जनता एक दर 5 वर्षांनी DRS सिस्टीम घेतच असते, तेव्हा काय तो पुन्हा एकदा निकाल बरोबर आहे की चुकीचा आहे ते कळतच असतं आपल्याला, नाही का? 100%. काही वेळेस एक हाती होतं आणि कधी कधी
कटाकटीने होतं, पण शेवटी काय आउट आहे का नॉट आउट हे जास्त महत्वाचं. वा वा दादा, अदानी WMPL सुद्धा यावर्षी आपण सुरू करतोय आणि आपण बघितलं की MPLला फिमेल ऑडियन्स सुद्धा खूप मोठं फॉलोईंग मिळालं आणि आता जेव्हा खरंच आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला क्रिकेट खेळताना दिसतील, एवढ्या हिरिरीने इथे मैदान गाजवताना दिसतील, तेव्हा तर मला असं वाटतं की फिमेल ऑडियन्स अजून वाढेल, नाही का? नाही, 100%. आता याच्यामध्ये मुलींमध्ये कॅपॅसिटी आहे का, तर 100% आहे. मग इथं मुलींसाठी घ्यायचं म्हणून आपण घेत नाही, त्यांच्यात कॅपॅसिटी आहे म्हणून एक चांगलं व्यासपीठ आपण क्रिएट केलेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राने नेहमी कुठल्याही पॉलिसीमध्ये अख्ख्या देशाला दिशा दिलेली आहे. आणि खास करून महिला आयोग, महिलांबद्दलचे निर्णय महाराष्ट्राने सगळ्यात आधी बाकीच्या राज्यांपेक्षा घेतलेले आहेत. आणि आपल्या असोसिएशनचं नाव महाराष्ट्र असल्यामुळे त्या बाबतीत आपण कुठं कमी पडू नये म्हणून या देशामध्ये ज्या रिजनल लीग्स आहेत, जसं प्रत्येक राज्यामध्ये घेतल्या जातात, आपली असोसिएशन एकुलती एक आज आहे जी पहिल्यांदा WMPL सुरू करत आहे. म्हणजे महिलांसाठी लीग सुरू करत आहे. म्हणजे एवढं मोठं व्यासपीठ जे मुलांना मिळतं, सेम व्यासपीठ हे मुलींना आपण देणार आहोत. म्हणजे आज मुलांची सुरुवात होते आणि उद्या मुलींची सुरुवात होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये त्यांच्यात पोटेन्शियल आहे, फक्त प्लॅटफॉर्मची जरूरत आहे. त्यांना सुद्धा सिलेक्टर्सली बघितलं बाहेर ते कशा खेळतात, काय पद्धतीचा खेळ ते खेळत असतात आणि लोकांनी जगाली सुद्धा त्यांना बघितलं पाहिजे. म्हणून ही असोसिएशन एकुलती एक असोसिएशनची मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी लीग घेते, ते सुद्धा इंटरनॅशनल लेवलची. आणि कुठंही तिथे कमतरता नाही, न कॅमेरा कमी करतो, न स्टाफ कमी करतो, न काय. म्हणजे जे मुलांसाठी ते मुलींसाठी, कारण का आमचा विचार आहे की दोन्ही समान आहेत, दोन्ही लीग्स इक्वल आहेत आणि पोटेन्शियल पण जबरदस्त आहेत. आणि कदाचित असंही कधी कधी वाटतं मुली ह्या पुढे जाऊ शकतील आणि इंडियन टीम आणि IPL मध्ये आपल्या इकडच्या मुली जास्त प्रमाणात सिलेक्ट होतील असं वाटतं. वा वा, नक्कीच होतील. गेली 3 वर्ष आपण सगळेच बघतोय की MPLच्या निमित्ताने खेड्यापाड्यातल्या खेळाडूंना सुद्धा संधी मिळते. तर हे जे खेड्यापाड्यातल्या खेळाडूंचं जे स्वप्न असेल की आपल्याला सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवायचं आहे आपल्या देशाचं नाव, याचं भविष्य तुम्हाला कसं दिसतंय? नाही, जबरदस्त. आणि शेवटी कसं असतं की आता एखादा हिरा असतो, तो आपल्याला शोधावा लागतो. ते शोधत असताना त्या खाणीमध्ये जाऊन फार खोलात जाऊन तुम्ही एखादा मिळाला तर मोठा हिरा मिळतो, नाही तर चांगला हिरा मिळतो. तसंच क्रिकेटचं आहे. तुम्ही जोपर्यंत त्यांच्या गावापर्यंत जात नाही, डिस्ट्रिक्टपर्यंत जात नाही, तालुक्यापर्यंत जात नाही. आता आम्ही सुद्धा डिस्ट्रिक्ट लेवलच्या आता ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर काम करायला सुरुवात केलेली आहे. आम्ही महास्पीडस्टर अशा काही स्पर्धा घेत असतो, ज्याच्यातून जेवढ्या जास्त मुलामुलींपर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि अशा हिरांना आम्ही घडवू शकतो. शेवटी हिरा सापडल्यानंतर तो घडवायला लागतो. तर आपण काही अकॅडमी सुरू करत आहोत, त्यात ते घडवलं जाणार. मग परत स्टेट लेवलची अकॅडमी आहे, त्यातून मग आपल्या टीममध्ये जाणार. मग टीममध्ये गेल्यानंतर BCCI त्यांच्याकडे लक्ष ठेवणार, त्यातून ते इंडियन टीममध्ये जाणार. त्यामुळे हा जो सगळा प्रवास आहे, जेवढा पारदर्शक करता येईल तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेवढ्या जास्त मुलामुलींपर्यंत पोहोचून, म्हणजे ते रिक्षा चालकाचा मुलगा असू द्या, नाही धुणी भांडी करणाऱ्या एका महिलेची मुलगी असू द्या, शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा मुलगा असू द्या, महत्व नाही कुठल्या कुटुंबातला आहे, महत्व कशासाठी की त्यात स्किल आहे, ते वाया जाऊ नये, ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण सगळ्यात पोटेन्शियल दिशा देता, एक प्लॅटफॉर्म देता. आम्ही शोधत पण आहोत आणि शोधल्यानंतर प्लॅटफॉर्म पण देत आहोत. आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये कुठेही राजकारण आणि वशिला हे आम्ही काही ठेवलेलं नाही. जेवढं जास्त पारदर्शक करता येईल, तर ही T20ची लीग होणार. ह्यात जी मुलं चांगली खेळतील त्यांना आम्ही आपल्या टीममध्ये घेणार. तसंच आपण डे मॅचेसला आपण कॉर्पोरेट शील्ड घेतो, त्यातून मुलं सिलेक्ट करतो. तसंच आपण देवदार टुर्नामेंट घेतो, त्यातून टेस्ट क्रिकेट. म्हणजे कुणी असं बोललंच नाही पाहिजे की तुम्ही फोन आला म्हणून एखाद्याला सिलेक्ट केलं, तो परफॉर्म केला तर घेतला. अशी पारदर्शक सिस्टम. कारण का शेवटी जो चांगला परफॉर्म करतो त्याला जात धर्म नसतो, त्याला फक्त काय असते तर स्किल असते. अशा मुलींना इथं संधी द्यावी असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. गेले काही महिने आम्ही बघतोय की तुम्ही आणि तुमची टीम MPLसाठी, क्रिकेटसाठी, WMPLसाठी गावोगावी जाताय, प्रेस मीट्स करताय, तिकडे लोकांना भेटताय. तर हा सगळा अनुभव कसा आहे? जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय, पत्रकारांकडनं चांगला रिस्पॉन्स मिळतोय. त्याच्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या टीम्स आहेत, जसं की नाशिकची टीम आहे, सोलापूर आहे, पुणे आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, रत्नागिरी आहे, त्यानंतर आपली रायगड आहे. तर ह्या सगळ्या टीम्स आहेत. या टीम्सबद्दलची माहिती तिथं असं लोकांना झाली आहे, पण अजून जास्त व्हावी. मीडिया, मग आम्ही तिथं घेतल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स, परत त्याच्या बातम्या, परत लोकांचे एक कुतूहल असतं की अरे ही कुठली टीम आहे.
कारण शेवटी IPL 18वं वर्ष यंदा झालं. आता IPL ला सुद्धा या लेवलला यायला 18 वर्ष गेले. आम्ही तर 3ऱ्या वर्षात. बरोबर. आणि आम्ही IPL ला फॉलो करतो. ते लीडरच राहणार आहेत, आम्ही फॉलो करतो. BCCI आम्हाला मदत केलेली आहे. पण शेवटी आपण सुद्धा असोसिएशन म्हणून ठीक आहे, मॅच घेतली, टुर्नामेंट झाली, टीव्हीवर दिसली, विषय संपला असं नाही. अजून या टुर्नामेंटला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी अजून फॅन बेस या मुलामुलींसाठी, या खेळाडू आणि टीमसाठी वाढवण्याची जबाबदारी जेवढी फ्रँचायझी ओनर्सची आहे तेवढी आमची सुद्धा आहे. त्यामुळे कष्ट आपण करत राहायचे. फळ मिळेल नाही मिळेल हा नंतरचा विषय, पण प्रयत्न करणं हे महत्त्वाचं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. त्या शहरामध्ये जाऊन प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन. पण गेले काही दिवस ज्या टीम ओनर्स बरोबर आम्ही गप्पा मारतोय त्यांच्या सगळ्यांकडनं हेच कळतंय की MCA कडनं त्यांना 100% सहकार्य आहे. MCA त्यांना फुल सपोर्ट करत आहे या त्यांच्या सगळ्या प्लॅनमध्ये. आणि ते सगळे असं म्हणतायत की आमच्या गावांमध्ये, शहरांमध्ये आमच्या टीम्सचं ऑलरेडी एक फॅन बेस तयार झालाय. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. नाही, 100%. म्हणजे आता आपण जर बघितलं, ज्या 21 जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करतो त्या 21 जिल्ह्याची आपण जर ओव्हरऑल लोकसंख्या घेतली तर अंदाजे 7.5-8 कोटी लोकसंख्या असेल. आणि याच्यामध्ये आपला फॅन बेस नक्कीच झालाय. पण शेवटी जेवढा जास्त वाढेल तेवढा आपल्याला फायदा असतो. त्यामुळे जेवढं ते करतील, जेवढं आम्ही करू, जेवढं तुम्ही कराल, जेवढं मीडिया करेल, जेवढं प्रेस करेल ते कमीच आहे. जेवढं जास्त कराल तेवढं चांगलं आहे. त्यामुळे हा एक एफर्ट आहे ताकी उद्या जाऊन अजून फॅन बेस आपला वाढेल. आणि फॅन बेस वाढण्याचं कारण एक तर लीग फेमस व्हावी, बरोबर, लीग जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या गावाकडचा, आपल्या जिल्ह्यातला, आपल्यासारखा एक, आपण जर शेतकऱ्याचा मुलगा असेल तर आपल्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आज क्रिकेट खेळतोय, सामान्य कुटुंबातली एक मुलगी आज क्रिकेट खेळते, तिला जमलं ते मला का नाही जमणार. नाही नेहमी आपण काय कंप्लेन करतो, नाही रे आपण या कुटुंबात जन्मलो, या भागात जन्मलो, या वाड्या वस्त्यांवर जन्मलो, आपलं काय भविष्य. पण त्यांना दाखवून द्यायचं की आपल्यातलीच एक मुलगी नाही तर मुलगा आज इंटरनॅशनल लेवलच्या ग्राउंडवर खेळतो. का? कारण का त्याने फक्त एफर्ट केला, स्वतःवर विश्वास ठेवला. त्यामुळे सगळ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण मोठं होऊ शकतो. आणि शेवटी आपली असोसिएशन आहे, त्यात महाराष्ट्र नाव आहे. महाराष्ट्र हे अजून मोठं व्हावं आणि ही असोसिएशन मोठी व्हावी असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न. जसं सोशल मीडिया, आम्ही काही दिवसांपूर्वी बोललो होतो की पहिला दिवस जेव्हा येईल टुर्नामेंटचा त्या दिवशी जेव्हा लोक इथे येतील तेव्हा या भारतामध्ये रिजनल असोसिएशनमध्ये सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॉलोड कुठली असोसिएशन असणार ती आपली असणार. आणि आज सकाळी 6 वाजता आपण ते रेकॉर्ड मोडलं आणि या देशातली सगळ्यात फॉलोड असोसिएशन कुठली आहे तर ती आपली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे. क्या बात आहे, वा वा. मला वाटतं की कुठल्याही खेळाडूला जसं प्रोत्साहन महत्त्वाचं असतं तसेच पुरस्कार महत्त्वाचे असतात, पारितोषिकं महत्त्वाची असतात. त्याच या सगळ्या प्रयत्नांमध्ये महावंदन अवॉर्ड्स आपण सुरू केलेले आहेत. त्याच्यामागचा काय हेतू आहे त्याबद्दल जरा सांगाल का आम्हाला? नाही, आता बघा ना, म्हणजे तुम्ही सुद्धा अस्पायर करत असता, तुम्ही चांगला ऍक्टर आहात, आम्ही सगळे तुमचे फॅन आहोत. थँक्यू. आता जे सगळ्यात उत्कृष्ट अवॉर्ड असतं म्हणजे भारतामध्ये जे दिलं जातं ऍक्टर्सला वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते फिल्मफेअर मिळावं अशी तुमची इच्छा असेल, अशी तुमच्या फॅनची इच्छा, अख्ख्या महाराष्ट्राची, भारताची इच्छा आहे. तसंच त्या खेळाडूंची पण एक इच्छा असते की बाबा आम्हाला एक व्यासपीठावर बोलवलं पाहिजे, माझ्या आई वडिलांना बोलवलं पाहिजे, माझ्या कोचला बोलवलं पाहिजे, तिथं माझा सत्कार झाला पाहिजे. म्हणजे आम्ही जे वर्षभर एफर्ट घेतो त्या एफर्टला कुठंतरी एक सिम्बॉलिक रेकग्नाइज झालं पाहिजे. मॅच, टुर्नामेंट, स्कोर या सगळे विषय आहेतच, पण अवॉर्ड देणं हे एक महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे मग प्रत्येक कॅटेगरीमध्ये एज वाईज 14, 16, 19, 23 आणि सिनियर मुलं आणि मुली सगळ्यांमध्ये आपण अवॉर्ड देतो. मुलांना भारी वाटतं आणि घेत असताना आपण एका खोलीमध्ये नाहीतर 100 लोकांमध्ये, 1000 लोकांमध्ये तो कार्यक्रम घेऊ शकलो असतो. पण घ्यायचा तर आपल्या स्टाईलमध्ये घ्यायचा, महाराष्ट्र स्टाईलमध्ये घ्यायचा. त्यामुळे आपण घेत असताना तो आजपर्यंत ज्या काही रिजनल असोसिएशन आहेत कुणीही एवढा मोठा कार्यक्रम घेतला नाही जेवढा आपण घेतला. तो दरवर्षी घेणार, कारण का या मुला मुलींमुळेच या असोसिएशनचं नाव आहे आणि त्यांना रेकग्नाइज करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून एकदम तामझाम करून, उलट मी तुम्हाला विनंती करतो, कदाचित यंदा बोलवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बिझी होता, काही तुम्हाला कामं होती, पण नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल नक्की या. तुम्हाला तुमच्या डोळ्याला तिथं बघता येईल की किती खेळाडू खुश होतात. नाही, तसं माझं फिल्म लाईनीत काही झालं नाही तर सपोर्ट स्टाफमध्ये पण मी येऊ शकतो. तुमची काही हरकत नसेल तर डगआउटमध्ये वगैरे मला बसायला आवडेल. नाही, क्रिकेट जर खेळता येत असेल तर नॉट टू वरी. जेव्हा मॅचेस सगळ्या होतील तुम्ही मी आपण दोघं खेळत चला मग काही हरकत नाही. एकच कंडिशन आहे, बॉलिंग तुम्ही करायची, बॅटिंग मी करायची. बट रिसेंटली याच्यावरनं आठवलं की रिसेंटली तुम्ही क्रिकेट खेळलेले आहात, तुम्ही बॅटिंग बॉलिंग दोन्ही केलेली आहे, तो अनुभव कसा होता?
ते चांगलाच होता. कोणावर तरी राग काढावा लागतो. सहसा राजकारणामध्ये तो राग काढता येत नाही. तर बॅट हातात असेल तर बॉल, आणि तो बॉल कोण समजून तुम्ही मारता त्याच्यावर आहे. जर जास्तच लांब गेला असेल तर ती व्यक्ती माझा विरोधक होता हे समजायचं. वाह, क्या बात आहे. आपल्या कर्जत जामखेडच्या सगळ्या नागरिकांबरोबर आपला क्रिकेटचा डाव कधी रंगलाय का? हो, तिथं छोट्या मोठ्या मॅचेस होतात तेव्हा नक्कीच तो तिथं रंगलेला आहे, खेळलेलो आहे. आणि रोहित शर्मा सुद्धा आले होते. आणि आम्ही बघितला प्रचंड मोठा सोहळा, जबरदस्त. म्हणजे लोक आता रोहितला बघून, म्हणजे रोहित शर्माला बघून तिथं मोठ्या संख्येने आले होते. आता ते स्टेडियमचं काम सुद्धा आता पावसाळा झाल्यानंतर सुरू होणार आहे. तिथं सुद्धा आपण रोहित शर्माची एक अकॅडमी सुरू करत आहोत. त्यातून काही मुला मुलींना, ते सुद्धा ग्रामीण भागातल्या, काही मदत होतीये का असा आमचा सगळ्यांचा मानस आणि विचार आहे. वा वा. आणि आम्ही हे बघितलंच की मैदानात रोहित शर्मा गाजवतायत आणि मैदान गाजवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्या बाहेर जी काही कामं आहेत ती सगळी तुम्ही गाजवताय. पण हे जे खेळाडू सगळे असतात, जे टीम ओनर्स असतात, त्यांच्याबरोबर तुम्ही काय प्रकारचा संवाद साधता, त्यांना कशी मदत करता? नाही, एक तर त्यांच्याशी संवाद साधणं फार महत्वाचं असतं की काय चाललंय, कसं चाललंय, काय अपेक्षा आहे. शेवटी काही असोसिएशन त्यांना विश्वासात घेतात नाही घेत हे मला माहीत नाही, पण आमची असोसिएशन आमच्या फ्रँचायझी ओनरला, कारण शेवटी क्रिकेटमध्ये काही करायचं असेल तर त्याला एक पॅशन लागतं आणि एक पैसा लागतो. आता पॅशन तर आपल्या सर्वांमध्ये आहेच, पैसा कुठून येणार? तर एक तर असोसिएशनकडनं जो पैसा येतो तो येतो, पण त्याच्याच बरोबर हे जे फ्रँचायझी ओनर्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सपोर्ट करत असतात, आर्थिक ताकद लावत असतात, मुलांचं ट्रेनिंग घेत असतात, कोचेस ते स्वतः लावतात. तर याचा फायदा खेळाडूंना होतोच. तर मग जे लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, जे लोक आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात, मुलींवर विश्वास ठेवतात, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सोशल मीडियाबद्दल काय आहे का, मग आपल्याला वेगळे काही कार्यक्रम घेता येतील का, त्याच्याचबरोबर मॅचेस कंडक्ट करत असताना दिवसाला किती मॅचेस असाव्या. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये क्रिकेटर महत्त्वाचे आहेतच, त्याच्याचबरोबर फ्रँचायझी ओनर पण तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे जेवढा चांगला संवाद आम्हाला ठेवता येईल तो आम्ही संवाद तिथं ठेवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी ही लीग वाढल्यानंतर त्याचा फायदा असोसिएशन म्हणून आम्हाला फक्त एकच होणार आहे, आमच्या मुलामुलींना होणार आहे. आणि फ्रँचायझी ओनरला सुद्धा काय फायदा होणार आहे, तर त्यांना एक जो पॅशन आहे क्रिकेटचा, तर एका चांगल्या लीगमध्ये आम्ही इन्व्हेस्टर आहोत, नाही तर आम्ही त्याचा एक भाग आहोत. एक तो अभिमानाचा विषय, आणि त्याचा इनडायरेक्ट आणि डायरेक्ट फायदा हा डायरेक्ट खेळाडूंना होणार आहे. वा. आणि या सगळ्या मला असं वाटतं की लीग्समध्ये टीम ओनर्ससाठी सुद्धा ओव्हरऑल लीग ऑर्गनाईज करण्यासाठी सुद्धा स्पॉन्सर्स फार महत्त्वाचे असतात. तर स्पॉन्सर्सबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल, इव्हेंट घ्यायचा असेल, काही करायचं असेल तर आपल्याला स्पॉन्सरशिप असणं फार महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात दुसरं काय, पैसा तर महत्त्वाचा आहे, पण एखादा स्पॉन्सर जर तुमच्याकडे येत असेल तर तो तुमचा विश्वास ठेवतो, त्याचं नाव तुमच्या लीगला तो देतो. यंदा अडानींनी आपल्याला स्पॉन्सरशिप केली, टायटल स्पॉन्सरशिप घेतलेलं, म्हणजे त्यांचा विश्वास या लीगवर आहे, म्हणजे त्यांचं लक्ष या लीगवर आहे. म्हणजे उद्या जाऊन त्यांच्या पण काही टीम्स आहेत असं आम्हाला कळतं, आणि एक मुलींची तर टीम WIPLची आहेच. त्यामुळे अशा पद्धतीने हे जेव्हा मोठ्या कंपन्या आपल्याला जुडतात तेव्हा एक विश्वासाने जुडतात, आणि त्यातून त्याचा फायदा आपल्या लीगला, असोसिएशनला आणि मुलामुलींना नक्कीच होतो. आपल्या सगळ्या टीम्सना काय संदेश द्याल, सगळ्या खेळाडूंना काय संदेश द्याल? दिल खुलके खेळा, काही टेन्शन घेऊ नका, जबरदस्त आम्ही तुमच्याबरोबर आहोत. फक्त काय कुठल्या गोष्टीची जरूरत आहे तर तुमच्या चांगल्या खेळाची जरूरत आहे. बॉलर असो, बॅट्समन असो, फिल्डर असो, जे कराल ते मनापासून करा. कुठेही तुम्ही हातचा राखू नका, बेधडक तुम्ही करा. पब्लिक काय म्हणेल, कोण काय म्हणेल याच्यापेक्षा तुमची बॅट काय म्हणेल आणि बॉल काय म्हणेल याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला ज्यांनी घडवलं, तुमचे आई वडील, तुमचे जे सर्व कोचेस आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून फक्त मनापासून खेळा. नक्कीच तुमच्यावर लक्ष लोक ठेवून असतील, आणि त्याचा फायदा उद्या जाऊन तुमच्या करिअरला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 3 वर्ष जे फॅन्स MPLला एवढं सपोर्ट करतायत, एवढ्या मोठ्या संख्येने येत आहेत, ते आता WMPL बघायला सुद्धा येणार आहेत, त्यांच्यासाठी काही एक मेसेज? काय नाही, जबरदस्त सपोर्ट तुम्ही आत्तापर्यंत केलेला आहे, आपल्या लीगला केलेला आहे, ते दिसतंच आहे. म्हणजे गेल्या वेळेस आपण जेव्हा जिओ हॉटस्टारचे आकडे बघितले, स्टार स्पोर्टचे आकडे बघितले, त्यांनी ते आकडे दाखवल्यानंतर त्यांचा एक प्रमुख व्यक्ती आमच्याकडे येऊन आम्हालाच त्यांनी सांगितलं की ज्या कुठल्या रिजनल टुर्नामेंट झालेल्या आहेत, लीग झालेल्या आहेत, सगळ्यात उत्कृष्ट जर कुठली असेल तर आपली MPL आहे, आणि WMPL पण नक्कीच यंदा उत्कृष्ट होईल. हे कशामुळे झालं? हे फक्त तुमच्यामुळे झालं, कारण तुम्ही मॅचेस ह्या बघितल्या. तुम्ही फक्त मॅचेस बघता असं नाही, सोशल मीडियावर तुम्ही फॉलो करता, तुम्ही लाईक्स करता, तुम्ही शेअर करता, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं पेज सर्व प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडिया
प्लीज जर तुम्ही नसेल केलं लाईक तर ते लाईक करा, लोकांपर्यंत न्या. त्याच्याबरोबर WMPL आणि MPL याचे सुद्धा पेजेस आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्याच्या ज्या टीम्स आहेत त्या फ्रँचायझी ओनर्सचे सुद्धा सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, ते सुद्धा तुम्ही लाईक करा. आजपर्यंत केलेल्या सपोर्टमुळे क्रिकेटला वाव सपोर्ट आणि ताकद तर मिळालीच, पण सोशल मीडियामध्ये या देशामध्ये 1 नंबर जर आम्हाला कोणामुळे मिळाला असेल, मोस्ट फॉलोड असोसिएशन फक्त तुमच्यामुळे आहे. पण इथंच थांबायचं नाही. आपण महाराष्ट्रातले लोक आहोत. आपण याला पुढे जाऊन 5 पट 10 पट पुढच्या वर्षभरात ते आपलं फॉलोअर्स वाढवायचे आहेत. त्यासाठी तुम्ही सहकार्य करा आणि WMPL MPL TV वर बघाच, पण वेळ मिळेल तेव्हा आपल्या इंटरनॅशनल ग्राउंडवर येऊन नक्कीच बघा अशी विनंती करतो. मला असं वाटतं पुढच्या सिनेमाचं जेव्हा मी प्रमोशन करीन तेव्हा आधी तुमच्याकडे मदत मागायला येईन, कारण की आपण एखादं काम मनापासून केलेलं असतं, पण आपण अशा काळात जगतोय, लोकांपर्यंत ते पोहोचवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि ते तुम्ही इतक्या उत्तमरित्या करताय ते बघून माझ्यासारख्या कलाकाराला सुद्धा खूप शिकायला मिळालं. आणि जायच्या आधी मी असं म्हणेन की एक शेवटचा एक पॉवर प्ले जर आपण खेळला तर मजा येईल. चालू द्या. पॉवर प्लेमध्ये आपल्याला माहिती आहे की गेम अख्खा ठरू शकतो पॉवर प्लेमध्ये. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे ज्याची तुम्हाला झटपट उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला चौकार षटकार मारायची संधी आहे. तर आपल्या MPL मधला वाघ कोण आहे असं तुम्हाला वाटतंय? माझ्यासमोर बसला नाही, कोणी खेळाडू बोलता येणार नाही, टीम्स वेगळ्या आहेत, पण एक माझ्यासमोरच आहे. त्यामुळे आणि तुमचा मी फॉलोअर असल्यामुळे काय, आणि तुम्ही आता असोसिएट झालाय. हो, अगदीच अगदीच. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, मानाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. संघातील आवडता बॅटर कुठल्याही संघातील? आज तसं नाही बोलता येणार असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून, पण उद्या समजा जर 2 वाघ एकत्र येऊन खेळायला लागले, एक आडनावाले वाघ आणि एक स्वतःला वाघ म्हणणारा वाघ, तर मला असं वाटतं की आपल्या दोघात होऊन जाऊ दे, मग बघू द्या कोण चांगला बॅटर आहे. मला असं वाटतं आपल्याला पॉवर प्ले खेळायचा होता, पण तो हळू पॉवर प्ले व्हायला लागलाय. ही फार मोठी गोष्ट आहे, होणारच होता असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो, कुठल्या 2 टीम्स फायनलला असतील असं तुम्हाला वाटतंय? मुलींमध्ये एक कुठली तरी असू शकते आणि मुलांपैकी एक कुठली तरी असू शकते जी फायनल जिंकेल. त्यामुळे आपण होप करूया ती लोकांच्या मनातली टीम असेल अशी अपेक्षा आहे. पण नक्कीच मॅचेस होतील, चांगल्या होतील. पावसाची अजिबात काळजी करू नका, कारण का हे असं ग्राउंड आहे ज्याच्यावर कितीही मोठा पाऊस आला तर 15 मिनिटांमध्ये. पण हे खरंच आमच्या डोळ्यांनी मगाशी बघितलंय. आम्ही मगाशी शूट करत असताना इथे बघितलं, भरपूर ऊन होतं, नंतर पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर असं वाटायला लागले की कसं आता इथे मॅच होईल. पण लिटरली 15 मिनिटात 20 मिनिटात सगळं ड्राय केलं आणि असं डोळ्यासमोर आपल्या जादू घडल्यासारखं काहीतरी वाटलं. नाही, भारतात फक्त 3 ग्राउंड आहेत, त्यात आपलं एक येतं. कितीही पाऊस आला तरी 15 मिनिटात आपण मॅच घेऊ शकतो, ती तयारी आपली आहे. त्यामुळे पाऊस तर आलाच पाहिजे, त्यामुळे लोकांचं भलं झालंच पाहिजे. बरोबर. पण पावसालाही माहिती आहे की जेव्हा मॅच चालू होणार आहे तेव्हा बंद व्हायचं आणि आपल्या मुलांना खेळून द्यायचं. त्यामुळे पाऊस पण आपल्याला नेहमी सपोर्ट करतो. 3 वर्ष आपण पावसातच ही टुर्नामेंट घेतोय. एखाद दुसरा दिवस सोडला तर कधी त्रास झाला नाही, यंदा सुद्धा होणार नाही असा विश्वास आम्हाला वाटतो. म्हणजे ग्राउंडवर जो ओलावा आहे तो फक्त फॅन्सच्या प्रेमाचा आहे असं मला वाटतं, 100%. पावसाचा ओलावा नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे की MPL तर रंगतच आहे, WMPL सुद्धा आता रंगणार आहे. रोहित दादा, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद असं मी म्हणणार नाहीये, पण तुम्ही हे सगळं ऑर्गनाईज करताय, या सगळ्यासाठी एवढे कष्ट घेताय, त्यासाठी आम्ही क्रिकेट फॅन्स म्हणून मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणतो. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.